हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दी वल्लभम्. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं, सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील शेवटचा म्हणजे 29 क्रमांकाचा हा श्लोक आहे. या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. माम यज्ञ तपसां भोक्तारं सर्वलोक महेश्वरं, सर्वभूतानां सुहृदं ज्ञात्वा शांतिम रुच्छति. त्याचा अर्थ असा आहे, माम म्हणजे मला, यज्ञ तपसां भोक्तारम, यज्ञ आणि तप यांचा भोक्ता, सर्व लोक महेश्वरम म्हणजे सर्व लोकांचा जो महेश्वर आहे, सर्व भूतानाम सर्व भूतमात्रांचा सुहृदम मित्र, अशा रीतीनं ज्ञात्वा म्हणजे जाणून, शांती मृच्छती शांतीला प्राप्त होतो. तो जो मुनी आहे तो मुनी मला अशा रीतीनं जाणतो आणि शांतीला प्राप्त करतो. कशा रीतीनं जाणतो मला? मी यज्ञ आणि तप यांचा भोक्ता आहे, सर्व लोकांचा महेश्वर आहे, सर्व भूतांचा मित्र आहे, अशा रीतीने मला जाणतो आणि तो मुनी मोक्षरूप शांतीला प्राप्त करतो. योगाभ्यासाचं फळ कोणतं प्राप्त होतं, म्हणजे साधकाला योगाभ्यासाचं कोणतं फळ प्राप्त होतं ते या श्लोकामध्ये भगवंतानं काय केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. आता हा 5वा अध्याय त्याचा उपसंहार करत असताना मागचे जे 2 श्लोक आपण जोडीनं पाहिले त्याच्यामध्ये थोडक्यात योगाचं काय केलं, भगवंतानं वर्णन केलं. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे भ्रुवोः, प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ, यतेंद्रिय मनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः, विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. या 2 श्लोकांचा आपण विचार करून आलो. त्यामध्ये थोडक्यात साधनांचा विचार भगवंतानं सांगितला. कारण भगवंतच म्हटले होते अर्जुनाला, हे जे आत्मज्ञानी पुरुष आहेत ते परब्रह्मच आहेत, अशा रीतीनं तू काय करून जाणून घे. मग ते असे देहात असताना ब्रह्मभावाला कसे प्राप्त झाले, कोणत्या साधनांनी ते प्राप्त झाले, कोणती साधनं त्यांनी केली, हे जर तू विचारलं तर मग मी तुला थोडक्यात सांगतो असं म्हटले. आणि हे 2 श्लोक 27 आणि 28 हे 2 श्लोक भगवंतानं सांगितले. म्हणजे पुढच्या 6व्या अध्यायात जो योगाभ्यास सांगायचा आहे त्याची थोडक्यात सुरुवात इथून आपल्याला दिसून येते. आम्ही मागा हन सांगितले, जे देहीची ब्रह्मत्वा पावले, ते येणे मार्गे आले म्हणवणिया. आम्ही मागा हन सांगितले, आम्ही पूर्वी सांगितलं. काय सांगितलं? की जे याच देहात ब्रह्मैक्याला काय झाले, प्राप्त झाले. जे देहीची ब्रह्मत्वा पावले, जे पुरुष देहात असतानाच ब्रह्मभावाला प्राप्त झाले, असं आम्ही जे माग सांगितलं
म्हणजे पाठीमाग हे पहा 150वी उभी, ते ऐसे कैसेनी झाले जे देहीची ब्रह्मत्व आले, हे पुससी तरी भले संक्षेपे सांगू, इथपासून तो थेट या 157व्या उभीपर्यंत. तैसे मन येथ मुदल जाय, मग अहम भावादिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवी तो. भगवंत म्हणतात आम्ही जे मागं सांगितलं योगमार्गाविषयीचं जे काही केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे, आम्ही मागा हन सांगितले जे देहीची ब्रह्मत्व आले ते येणे मार्गे आले म्हणून या, ते याच मार्गाने आलेले आहेत. म्हणून जे पुरुष देहात असतानाच ब्रह्मभावाला प्राप्त झाले ते योग मार्गाने आले. म्हणून आम्ही माग आता योग मार्गाचं काय केलं, निरूपण केलं. शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो हे जे सांगितलं, वास्तविक पाहिलं तर हा जो जीव आहे, कोणतेही जीव, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, हे सगळ्यांना काय आहे, देहतादात्म्य आहे. त्यामुळं तर ते काय आहेत, जीव भावाला काय झाले, प्राप्त झाले, देह तादात्म्य त्यांच्या ठिकाणी आहे. अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, लहानात लहान्या जीवापासून मोठ्यात मोठा जीव जो ब्रह्मदेव तिथपर्यंत सगळ्यांच्या ठाई काय आहे, देह तादात्म्य आहे. आता ते देह तादात्म्य सुटलं पाहिजे, पण ते सुटणं किती कठीण आहे त्याचं वर्णन आपण ठिकठिकाणी पाहिलेलं आहे, पाहत असतो. पण एखादा साधक या देहात राहूनच ब्रह्माभ्यास करत, सतत ब्रह्मचिंतन करत त्या ब्रह्माचा अपरोक्ष रीतीनं अनुभव काय करतो, प्राप्त करून घेतो देहात असतानाच. तसं तर देहाचा जी आसक्ती, देहासक्ती ती सुटणं अतिशय गोष्ट काय आहे, कठीण आहे. पण सततच्या अभ्यासानं, सत्संगानं, गुरुकृपेनं, त्याच्या ब्रह्माभ्यास ब्रह्मचिंतनानं, आपण म्हणतो की नाही ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम एतदेव परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. हा अगदी सतत तो अभ्यास करत गेल्यामुळं, त्याचं चिंतन मनन निधिध्यासन करत गेल्यामुळं तो एक दिवस अपरोक्ष साक्षात्काराला काय होतो, प्राप्त होतो. आणि देहात असूनही तो ब्रह्मभावाला काय होतो, प्राप्त होतो. तो कोणत्या मार्गाने प्राप्त होतो, भगवंत म्हणतात ही आम्ही मागे काय केलेलं आहे, थोडक्यात निरूपण केलेलं आहे. आम्ही मागाहन सांगितले जे देहीची ब्रह्मत्वा पावले ते येणे मार्गे आले म्हणून या. जे पुरुष देहात असतानाच ब्रह्मभावाला प्राप्त झाले ते योग मार्गाने आले म्हणून आम्ही माग योग मार्गाविषयी काय केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे. कशा रीतीनं त्यांनी त्या योगाचा मार्ग जो आहे तो योग मार्ग कसा आक्रमेला, कशा रीतीनं ते अभ्यास करत करत गेले, ब्रह्मभावाला या शरीरातच कसे काय प्राप्त झाले ते पुढे आता निरूपण करतात. आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमोनी हे पार पातले ते जे पुरुष आहेत जे देहीची ब्रह्मत्वा पावले, देहात असतानाच ब्रह्मभावाला प्राप्त झाले, हे कशा रीतीनं झाले, काय त्यांनी अभ्यास केला तर ते सांगतात. आणि यमनियमांचे डोंगर, यमनियम, यम आणि नियम यांचे पर्वत त्यांनी काय केले, ओलांडले. आणखी अभ्यासाचे सागर, चित्त निरोधाचा जो अभ्यास, त्या अभ्यास रूपी समुद्राला त्यांनी काय केलं, ओलांडलं. आणि क्रमोनी, अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले, ते काय झाले, पलीकडे गेले, म्हणजे पहिलं तीराला गेले, संसार सागराच्या या पहिलं तीराला ते पोहोचले. यमनियमांचे डोंगर, हे पहा, यम आणि नियम याचा विचार आता पुढं 6व्या अध्यायामध्ये केलेला आपल्याला आढळून येणार आहे. यम आणि नियम ही जी साधनं आहेत ही किती अवघड आहे त्याचा काय केलेला आहे, विचार केलेला आपल्याला आढळून येतो. हे पहा,
अंतर इंद्रिय म्हणजे अंतकरण, मनोनिग्रह त्याला काय म्हणतात? यम म्हणतात. आणि बाह्येंद्रिय निरोधाला काय म्हणतात? दम असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ह्या यम आणि नियमांचे काय केलेले आहेत? डोंगर उतरून हे पहिलं तीराला आलेले आहेत. आता डोंगर चढणं आणि डोंगर उतरणं या गोष्टी काय आहेत? अत्यंत कठीण गोष्टी आहेत. आता सगळ्यांना आपल्याला त्याचा काय आहे? अनुभव आहे. अगदी त्याप्रमाणे यम आणि नियम यांचं पालन करणं काय आहे? अत्यंत कठीण आहे. हे सांगण्याकरताच त्यांना उपमा दिली. कशाची? डोंगराची उपमा दिली. ते पुरुष यम आणि नियम यांचे पर्वत ओलांडून मोक्षाला प्राप्त झालेले आहेत. पुन्हा अभ्यासाचे सागर, चित्त निरोध रूपी जो अभ्यास, त्या अभ्यासाचे सागर ओलांडून हे या मोक्षाला काय झालेले आहेत? प्राप्त झालेले आहेत. चित्ताला एकाग्र करण्याचा अभ्यास. सगळ्यात कठीण गोष्ट कोणती असेल तर मनाला काय करणं? एकाग्र करणं, मनोनिग्रह करणं, मनाला ताब्यात आपल्या ठेवणं. त्या अत्यंत बलवान असलेल्या या मनाला एकाग्र करण्याचा जो अभ्यास, तो अभ्यासरूपी सागर, तो सागर ओलांडून हे काय झाले? मोक्षाला काय झाले? प्राप्त झालेले आहेत. मग असे आपण पाहिलं देहासक्ती सुटणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. अनंत जन्म हे विषय हे सुखरूप आहेत, रमणीय आहेत, असे जे संस्कार आपल्यावर झालेले आहेत आणि इंद्रियांचा तो जो स्वभावच आहे त्या स्वभावाला मुरड घालणं ही अतिशय काय आहे? कठीण अशी गोष्ट आहे. पण हे जे पुरुष आहेत ते मात्र ह्या सगळ्या गोष्टी करत, ह्या सगळ्या गोष्टींना सहन करत इथपर्यंत काय झाले आहेत? पोहोचलेले आहेत. तैसे विषयांचे घर, इंद्रिये सांडिता थोर, युगांत होय ते वीर, विराग सहाती. विषयांच्या घराला सोडताना इंद्रियांना होणारा जो त्रास आहे, विषयांचा वियोग होत असताना त्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. का माये पुढोनी बाळक, काळे नेता एकुलते एक, उदक होय मिना. एखाद्या आईला असलेलं एकुलतं एक मूल तिच्या समोर जर मृत्युमुखी पडलं तर तिला होणारं जे दुःख आहे तेवढं दुःख त्या साधकाला त्या विषयांचं घर सोडताना होत असतं, पण तो सहन करतो. पुढं आणखी उदाहरण दिलं, होय का उदक तुटता मिना. एखाद्या वेळेस ती माऊली, एकुलतं एक मूल असलेलं, ते मृत्युमुखी पडलं, प्रचंड दुःख तिला होईल, पण कदाचित ती सहन करीलही. पण ज्ञानोबारांनी पुढं उदाहरण दिलं, होय का उदक तुटता मिना. पण तो मासा आहे, त्या माशाला जर पाण्यातून बाहेर काढलं तर त्याला जेवढं दुःख होतं तेवढी यातना त्या साधकाला तो अभ्यास करताना होत असते. परंतु तो त्या सगळ्या गोष्टी सहन करतो आणि या मोक्षाला येऊन प्राप्त होतो. आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमोनी हे पार पातले ते, तीही आपण पे करोनी निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, मग साच शांतीचेची रूप होऊनी ठेले, तीही आपण पे करोनी निर्लेप. त्यांनी स्वतःला निर्लेप करून, निष्काम कर्माच्या द्वारे शुद्ध करून, प्रपंचाचे घेतले माप, विचाराने प्रपंचाचे माप घेतलेले असते. म्हणजे संसाराचं माप त्यांनी घेतलेलं असतं. आणि मग त्यांचं जे दुःखरूपत्व आहे, विनाशित्व जे आहे, परिच्छिन्नत्व जे आहे, मिथ्यात्व जे आहे त्या संसाराचं, ते त्यांनी काय केलेलं असतं? ओळखलेलं असतं. प्रपंचाचे माप घेतले म्हणजे हा प्रपंच कसा आहे हे त्यांनी जाणलं. हा प्रपंच विनाशी आहे,
परिच्छिन्न आहे, मिथ्या आहे, दुःख रूप आहे, हे त्यांनी काय केलं असतं, ओळखलेलं असतं. आणि मग प्रपंचाचं अधिष्ठान जे सच्चिदानंद घन ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपच ते होऊन राहिलेले असतात. मग साच शांतीचेची रूप होऊन ठेले, मग खऱ्या शांतीचं रूप होऊन ते राहिलेले असतात. हे पहा, श्लोकामध्ये भगवंतानं काय म्हटलं, ज्ञात्वा माम शांतीम रुच्छती. ज्ञात्वा म्हणजे जाणून, माम मला, शांतीम शांतीला, रुच्छती प्राप्त होतो. तो जो पुरुष आहे तो या मोक्षरूप शांतीला काय होतो, प्राप्त होतो. ज्ञात्वा म्हणजे जाणून, भगवंताला काय करून, जाणून तो शांतीला काय होतो, प्राप्त होतो. आता शांती प्राप्त होण्याकरिता, ती शांती ज्या अंतःकरणात प्राप्त होणार आहे, ते अंतःकरण निर्लेप असणं काय आहे, आवश्यक आहे. शुद्ध असणं काय आहे, आवश्यक आहे. शुद्ध आणि पवित्र असलेलं जे अंतःकरण, त्या अंतःकरणातच काय होणार, शांती प्राप्त होणार. म्हणून त्यांनी अगोदर काय केलं, तीही आपण पे करून निर्लेप, त्यांनी स्वतःला काय केलं, निर्लेप करून घेतलं. स्वतःला निष्काम कर्माच्या द्वारे काय केलं, त्यांनी शुद्ध करून घेतलेलं आहे. हे पहा, वृत्ती चंचल झाली की त्यालाच अशांती म्हणतात, आणि वृत्ती निश्चळ झाली, स्थिर झाली की त्यालाच काय म्हणतो आपण, शांती. एखाद्या ठिकाणी आपण गेलो, वृत्ती, अंतःकरण वृत्ती एकाग्र झाली की आपण म्हणतो आम्हाला इथं काय वाटली, थोडीशी शांती वाटली. मंदिरामध्ये, मठामध्ये आपण अशा पवित्र स्थानी गेलो तर आपली जी अंतःकरण वृत्ती चंचल झालेली आहे, अनेकाग्र जी झालेली आहे, ती एकाग्र होते आणि मग आपल्याला काय होतो, शांतीचा अनुभव येतो. म्हणजे निश्चळ ज्यावेळेस वृत्ती होते त्या अवस्थेला काय म्हणतात, शांती असं म्हणतात. पण साचे शांतीचे रूप असं इथं जे म्हटलेलं आहे, काही ठिकाणी मग शांतीचे जे रूप असेल, तुमच्याच्यात काय साचे, हा मग काही ह्या प्रतीत आहे, मग साच शांतीचे रूप होऊन ठेले. काही ठिकाणी मग शांतीचे रूप होऊन ठेले आहे, आणि काही ठिकाणी मग साच शांतीचे रूप होऊन ठेले. आता गीतेतल्या श्लोकामध्ये शांतीपद आलेलं आहे, आणि जिथं जिथं गीतेमध्ये शांतीपद आलं त्या पदाला विशेषणं दिलेली आपल्याला आढळून येतात. निर्वाण शांती, परमाम शांती, पराम शांती, त्यालाच काय म्हणायचं, स्वरूप शांती म्हणायचं. लक्षात आलं का? आपण ही जी बाह्य शांती मनाच्या थोड्याशा एकाग्रतेनं प्राप्त होते, त्यापेक्षा ती शांती जी आहे ती कशी आहे, ती श्रेष्ठ आहे. म्हणून पराम शांती, परमा शांती, निर्वाण शांती, असं शांतीला काय केले आहेत, विशेषणं दिले. त्यालाच काय म्हणतात, स्वरूप शांती म्हणतात. आणि ती स्वरूप शांती केवळ आत्मज्ञानानेच काय होत असते, प्राप्त होत असते. ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेणाधिगच्छति. ज्ञानप्राप्तीनंतर ती श्रेष्ठ काय होते, शांती प्राप्त होते. गीतेच्या 4थ्या अध्यायात आपण त्याचा विचार करून आलेलो आहोत. शांती हा एक आत्मानुभव आहे, आणि त्या शांती स्वरूपच ते होऊन जातात. पण त्या अगोदर त्यांनी तीही आपण पे करून निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, या 2 गोष्टी केलेल्या असतात. काय 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 केलेलं असतं, स्वतःला निष्काम कर्माच्या द्वारे काय केलं असतं, शुद्ध केलं असतं. अंतःकरणातील जो मल नावाचा दोष आहे, पापवासना ज्याला म्हणायचं, निषिद्ध कर्म करण्याची इच्छा, तीच त्यांनी निष्काम कर्माच्या द्वारे नष्ट करून टाकलेली असते, स्वतःला निर्मळ करून घेतलेलं असतं. निष्काम कर्माने चित्तशुद्धी होते. चित्तसे शुद्ध हे कर्म असं शास्त्रात म्हटलेलं आहे. कर्म हे चित्तशुद्धी करून देतं. कर्माचं चित्तशुद्धी हे काय आहे, फळ आहे. मनशुद्धीच्या मार्गी जय विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागी आळसू न की, जे ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. कर्म हे अत्यंत सबळ आहे. कशासाठी, मनशुद्धी करण्याकरिता. म्हणून मनशुद्धीच्या मार्गी आपण मनशुद्धीच्या मार्गाने निघालेलो असू, आणि त्याच्यात आपल्याला विजय मिळावा, म्हणजे मनशुद्धी आपली व्हावी असं वाटत असेल, तर कर्म करण्यामध्ये आळस करू नये. म्हणजे
निष्काम कर्माने मनशुद्धी होते. यांनी आपल्याला निर्लेप करून घेतलं, म्हणजे निष्काम कर्माच्या द्वारे स्वतःला काय केलं, शुद्ध करून घेतलं. किंवा विचाराने, चिंतनानं आपल्याला कोणत्याही प्रकारच्या उपाधीचा स्पर्श होऊ दिला नाही. विचार करून ते ह्या स्थितीला पोहोचले की आपलं स्वरूप हे काय आहे, निर्लेप आहे. उपाधीचा आणि आपला काही संबंध नाही. प्रपंचाचे घेतले माप, म्हणजे प्रपंचाचे माप घेतले म्हणजे प्रपंचाला त्यांनी ओळखलं. प्रपंच स्वरूपतः मिथ्या आहे हे त्यांनी काय केलं, ओळखलं. प्रपंच हा दुःख स्वरूप आहे, प्रपंच हा विनाशी आहे, मिथ्या आहे, परिच्छिन्न आहे, हे त्यांनी काय केलं, ओळखलं. आणि मग मग साच शांतीचे रूप होऊन ठेले. मग जी परमा शांती आहे त्या शांती स्वरूपच ते होऊन गेलेले असतात, होऊन जातात. ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुन सुदंशू म्हणून चमत्कारला. ऐसा योग युक्तीचा उद्देशू, अशा प्रकारे आता हे जे 3 श्लोक झाले 28 आणि 29, या 3 श्लोकामध्ये या अध्यायाचा उपसंहार करत असताना योग मार्गानं प्राप्त होणारी जी वृत्तीची शांतता, म्हणजे या योग मार्गाने प्राप्त होणाऱ्या चित्तवृत्तीचा जो काय आहे, निरोध आहे, त्या निरोधरूपी युक्तीचं प्रयोजन या 3 श्लोकामध्ये भगवंतानं केलेलं आपल्याला आढळून येतं. ऐसा योग युक्तीचा उद्देश जेथ बोलिला ऋषिकेश. अशा रीतीनं थोडक्यात देहात असतानाच ब्रह्मस्वरूप होण्याकरिता अष्टांग योगयुक्त होण्याचा जो अभिप्राय भगवंत बोलले, भगवंत अर्जुनाला जे सांगू लागलेले आहेत की काय कर, तू योगयुक्त हो, या योग मार्गाचा काय कर, अवलंब कर, की जेणेकरून तू या देहात असतानाच ब्रह्मस्वरूप होऊन जाशील. कारण जे या देहात असतानाच ब्रह्मस्वरूप होऊन गेले, जे देहीची ब्रह्मत्व पावले, ते कोणत्या मार्गाने, तर याच मार्गाने, या योग मार्गाने आले. हे भगवंत ज्यावेळेस सांगत होता त्यावेळेस तो अर्जुन सुदंशू मर्मज्ञ आहे. लक्षात आलं का, जाणकार आहे, बुद्धिवान आहे. त्यामुळं भगवंताला नेमकं काय म्हणायचं ते तो जाणतो, म्हणून चमत्कारला, त्याला ते कळालं, देवाचा अभिप्राय कळाला आणि तो आश्चर्यचकित झाला. भगवंताचा अभिप्राय कळाला की भगवंताला हे सांगायचंय की देहात असतानाच ब्रह्मस्वरूप होऊन जाण्याकरिता योग मार्गाचा अवलंब केला पाहिजे, असं भगवंताचं म्हणणं आहे. हे लक्षात आल्यानंतर त्याला आश्चर्य झालं, तो आश्चर्यचकित झाला, म्हणून चमत्काराला. ऐसा योगयुक्तीचा उद्देशू जेत बोलिला ऋषिकेशू तेत अर्जुन सुदंशू म्हणून चमत्कारीला. हे पहा, त्या 150व्या ओवीमध्ये अर्जुनानं प्रश्न केला की नाही, म्हणजे भगवंतच म्हणतो तू जर असं विचारित असशील तर मग मी सांगतो. ते ऐसे कैसेने झाले जे देहीची ब्रह्मत्व आले, जे या देहातच ब्रह्मभावाला प्राप्त झाले, ते असे कशाने झाले, हे जर विचारशील तर थोडक्यात मी तुला काय करतो, सांगतो, असं भगवंत म्हणाले. आणि मग हा विषय पुढे म्हणजे 6व्या अध्यायात जो सांगायचा आहे त्याचा उपक्रम इथं काय केला, करून ठेवला. हा अध्याय संपवतानाच, याचा उपसंहार करत असतानाच 6व्या अध्यायाचा उपक्रम सुद्धा इथंच करून ठेवलेला आहे, ज्याला सुतोवाच म्हणतात. ते सुतोवाच भगवंतानं या अध्यायाच्या शेवटीच करून ठेवलेलं आहे. हे ऐकून, भगवंताच्या मुखातून हे विवेचन ऐकून अर्जुन आश्चर्यचकित झाला, असं इथं म्हटलं. तेत अर्जुन सुदंशू म्हणून चमत्कारला. का आश्चर्यचकित झाला, त्याला ते कळालं, देवाला बोलण्याच्या पाठीमागं काय तात्पर्य आहे, देवाचा नेमका भाव काय आहे, हे अर्जुनानं जाणलं, म्हणून तो आश्चर्यचकित झाला. ते तर अर्जुन सुदंशू, कारण अर्जुन मर्मज्ञ आहे, त्याचं मर्मज्ञ श्रोता आहे तो. भगवंतानं त्याचं वर्णन
हा अनिंदकू अनन्य गती, पैगा गौप्य ही तया प्रती चावळी जे सुखे अधिकारी श्रोता आहे तो. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक अध्यायातून अर्जुनाच्या बुद्धिमत्तेचं काय केलं आहे, वर्णन केलेलं आहे. शब्दतत्व सारज्ञ त्याला म्हटलेलं आहे. शब्दतत्वाच्या मागचं सार जाणणारा तो आहे. लक्षात आलं का? केवळ शब्द आणि शब्दाचा होणारा स्थूल अर्थ एवढंच नाही, तर त्या शब्दाचा भाव जाणणारा तो आहे. प्रज्ञाकांत आहे, प्रज्ञा पृथ्वीचा राहो असं त्याला म्हटलेलं आहे. असं तो बुद्धिवान आहे, प्रज्ञाकांत आहे, अशी संबोधनं भगवंत अर्जुनाला दिलेले आपल्याला आढळून येतात. ते अर्जुन सुदंशु म्हणून चमत्कारला, ते देखील या कृष्णे जाणितले. मग हसोनी पार्था ते म्हणितले, काही पा चित्त उवाईले ये बोली तुझी, ते देखील या कृष्णे जाणितले. आता अर्जुनानं देवाचा भाव जाणला आणि अर्जुन आश्चर्यचकित झाला. तो आश्चर्यचकित झाला हे पाहून ते देखील या, म्हणजे आश्चर्याचं ते बाह्य चिन्ह अर्जुनाच्या चेहऱ्यावर आश्चर्याची छटा उमटलेली आहे हे पाहून कृष्णे जाणितले. भगवंतानं अर्जुनाच्या मनातील भाव ओळखला. अर्जुनाला नेमकं काय वाटतं हे भगवंतानं जाणलं. मग हसून पार्था ते म्हणितले, आणि मग हसून अर्जुनाला भगवंत म्हणाले, काही पा चित्त वाहिले ये बोली तुझी, माझ्या या बोलण्याने ये बोली तुझे चित्त काही पा वाहिले, माझ्या या बोलण्याने तुझे चित्त इतके का बरं प्रसन्न झालं आहे. भगवंत हे अष्टांग योगाचं थोडक्यात वर्णन करतो आहे. हे पाहून अर्जुन बुद्धिवान असल्यामुळं त्याला आश्चर्य वाटलं, आणि अर्जुनाला आश्चर्य वाटलं. अर्जुनाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव जाणून भगवंतानं अर्जुनाच्या मनातला भाव ओळखला, आणि मग हसून भगवंत अर्जुनाला म्हणाले, काय म्हणाले की या माझ्या बोलण्यानं तुझे चित्त काही पाहू वाहिले, इतके का बरं प्रसन्न झालं, तुझं मन हे ऐकण्याने प्रसन्न का बरं झालं आहे. हे काय हसून पार्था ते म्हणितले ज्ञानोबराय म्हणतात. कारण अर्जुनाची स्थिती भगवंताला जरा समाधानकारक वाटली, त्याच्या चेहऱ्यावर जरा समाधानाचा आश्चर्याचा असा भाव दिसला. म्हणून मग भगवंत त्याला बोलताना हसून पार्था ते म्हणितले, हसून अर्जुनाला बोलू लागले. हे पहा, जो शिष्य आहे त्या शिष्याच्या श्रवणाची तीव्रता बघून कोणत्याही गुरूंना काय होईल, आनंदच होईल, प्रसन्नताच होईल. आपण ज्याला सांगतो आहोत तो एकाग्रतेनं ऐकतो आहे, आणि ऐकून त्याला ते कळतं आहे. हे त्या सांगणाऱ्याला जर कळालं तर त्याला काय होणार, आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंतानी विचारलं की या माझ्या शब्दाने तुझं चित्त इतकं कसं काय प्रसन्न झालं, तुझं मन समाधान पावलंय का. आणि खरी गोष्ट ही आहे पहा, शिकवणारी जी माणसं आहेत त्यांचं समाधान कशात आहे, तर आपण शिकवलेली गोष्ट पुढच्याला कळते आहे हे बघून तो शिकवणारा काय होत असतो, आनंदित होत असतो. आपल्याला नेमकं काय सांगायचंय, आपलं तात्पर्य, आपल्या मनातील भाव जर त्या समोरच्या शिकणाऱ्या व्यक्तीला कळाला, आणि हे जर त्या गुरूंनी त्या शिक्षकानं जाणलं, तर त्यांना काय होतं, प्रचंड आनंद होत असतो. अगदी भगवंत सुद्धा हा जो विस्तार करतो आहे त्याचा अभिप्राय अर्जुनानं जाणला. त्याला आश्चर्य वाटलं, त्याच्या चेहऱ्यावर भाव फुलले, आणि ते भगवंतानं पाहिलं, भगवंतानं त्याचं मनोगत जाणलं. आणि मग हसून देव त्याला म्हणाले, अरे माझ्या या बोलण्याने तुझे चित्त इतके का बरं प्रसन्न झाले आहे. असं भगवंत म्हणतो. त्यावेळेस अर्जुन देवाला म्हणतो, तव अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणाचा रावो, भला जाणीतला जी भावो मानस माझा. तव अर्जुन म्हणे देवो, तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही दुसऱ्याच्या मनात कोणत्या वेळी काय आहे हे जो ओळखतो, ते जे मनकवडे लोक आहेत त्यांचे राजे तुम्ही आहात.
लक्षात आलं का? परचित्त लक्षणाचा रावो, मनकवडा शब्द आहे की नाही आपल्याकडे. म्हणजे दुसऱ्याच्या मनात काय चाललं, काय भाव आहे हे जाणणारा त्याला काय म्हणतात? मनकवडा म्हणतात. इथं हा शब्द दिलाय ज्ञानोबरायांनी, परचित्त लक्षण, दुसऱ्याच्या चित्तात काय चाललं ते जाणणारा आणि त्यांचा राजा. असे जे जगात लोक आहेत मनकवडे, दुसऱ्याच्या मनात काय आहे ते जाणणारे, त्यांचा तू कोण आहे? राजा. कोण म्हणतो? अर्जुन म्हणतो देवाला. तर अर्जुन म्हणे देव. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही कोण आहात? परचित्त लक्षणाचा राहो, तुम्ही दुसऱ्याच्या मनात कोणत्या वेळी काय चाललेलं आहे हे ओळखणारे मनकवडे लोक आहेत, त्यांचे तुम्ही कोण आहात? राजे आहात. भला जाणीतला जे भाव मानस माझा, म्हणून तुम्ही माझ्या मनातील भाव चांगल्या रीतीने जाणलेला आहे. तुम्ही माझ्या मनात जो भाव आहे तो चांगल्या रीतीनं जाणलेला आहे. माझ्या मनातील इच्छा तुम्ही योग्य रीतीनं जाणलेली आहे, कारण आपण परचित्त लक्षणाचे राजे आहात. बरेच लोक आहेत की जे दुसऱ्याच्या मनातील काय करू शकतात? जाणू शकतात. कशाने? आपल्या तपाच्या साधनेनं, मंत्र सामर्थ्यानं, स्वतःच्या मंत्राच्या तपसाधनेच्या वेगवेगळ्या केलेल्या साधनांच्या साह्यानं दुसऱ्याच्या मनात काय आहे हे जाणू शकतात. पण असे जे लोक, त्या सगळ्यांचे तुम्ही राजे आहात. तुम्ही तर सर्वज्ञच आहात. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. तुम्हाला तर सांगण्याची काही गरजच नाही आहे, तुम्हाला परिहार देण्याची गरजच नाही आहे. तुम्ही न सांगता सुद्धा दुसऱ्याचं मन काय करता? ओळखता. तर अर्जुन म्हणे देवो, परचित्त लक्षणाचा राहो, भला जाणीतला जी भाव मानस माझा. हे पहा, दुसऱ्याच्या मनातील भाव जाणणारा, सगळ्यांच्या मनातील, यच्चयावत प्राण्यांच्या मनातील भाव जाणणारा कोण आहे? भगवंतच आहे. कबीरदास महाराज म्हणतात की नाही, चिटी की पैर में घुंगरू बसता है तो भी अल्लाह सुनता है. म्हणजे तो सर्वज्ञ आहे. य सर्वज्ञ सर्वविद चतुरातू शिरोमणी, तो सगळं जाणणारा आहे, अंतर्यामी तो आहे. आपल्या हृदयातील भावना भगवंतानं ओळखली हे बघून अर्जुनाला काय झाला? आनंद झाला. तो म्हणतो, देवा तुम्ही दुसऱ्याच्या मनात कोणत्या वेळी काय चाललं हे जाणणारे जे जगातील लोक आहेत त्या सगळ्यांचे राजे आहात, म्हणून तुम्ही माझ्या मनातील भाव चांगल्या रीतीनं काय केला? जाणलेला आहे. भला जाणीतला जी भाऊ मानस माझा. म्या जे काही विवरुणी पुसावे ते आधीची जाणीतले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुणी. म्या जे काही विवरुणी पुसावे, मी जे काही विवरण स्पष्ट करून विचारावं. म्हणजे मी आपल्याला विचारावं की हे आम्हाला स्पष्ट करून सांगा. ते आधीची जाणीतले देवे, ते देवानं काय केलं? आधीच जाणून घेतलं. मला म्हणण्याची वेळच आली नाही. म्या जे काही विवरुणी पुसावे, मी काही जी मनात शंका धरली होती आणि तिचं पूर्ण रूपानं निरसन व्हावं असं वाटलं, आणि ते तुम्हाला काय करावं? स्पष्ट करून विचारावं. ते आधीची जाणीतले देवे, ते देवाने आधीच जाणून घेतलेलं आहे. तरी बोलिले त्याची सांगावे विवळ करुणी. तरी आता आपण मागं जे योगासंबंधी बोलला आहात तेच आता आम्हाला काय करा? स्पष्ट करून सांगा. आता या शेवटच्या 3 श्लोकामध्ये थोडक्यात योग मार्गाचं जे वर्णन केलं, देवा तेच आम्हाला सांगा, कारण मी तेच विचारणार होतो तुम्हाला. हे जरा स्पष्ट करून सांगा. म्या जे काही विवरुणी पुसावे, मी आपल्याला जे काही विवरण स्पष्ट करून विचारावं की याचा जरा विस्तार करून सांगा. थोडक्यातच तुम्ही संक्षेपानं सांगितलेलं आहे, थोडं काय करा? विस्तारपूर्वक सांगा. असं मी आपल्याला विचारणार. तर ते देवानं काय केलं? अगोदरच जाणून घेतलेलं आहे. तरी आता आपण काय करा? तरी बोलिले त्याची सांगावे विवळ करुणी. आपण जे बोललेले आहात त्याची विवळ करुणी सांगावे, तेच आता काय करावं? स्पष्ट करून सांगावं. त्याचंच अधिक स्पष्टीकरण विस्तार करून आम्हाला सांगितलं पाहिजे. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गुरुवर्य वंशी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.